नमस्कार मैत्रिणींनो, हॅपी रंगोली चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण काढणार आहोत 7 ते 4 थेंबांची रांगोळी। अतिशय सुंदर अशी रांगोळी आज आपण काढणार आहोत। असे मध्यभागी थेंब आपण काढत जायचे आहे। 7 थेंबांची लाईन काढली, त्यानंतर असे मध्यभागी थेंब काढून आपण 7 नंतर 6 थेंब आले, 6 नंतर 5 थेंब, 5 नंतर 4 अशा पद्धतीने थेंब आपण काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला जे खाली जे थेंब आहेत, जे दोन दोन थेंब आहेत, ते जोडून घ्यायचे आहेत। वरती पण आपल्याला तसंच करून घ्यायचं आहे। आजूबाजूला आपण तसंच काढून घेऊ। आता जे आपण काढून घेतलेले आहेत, चौकटी काढून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये आपण अशा दोन दोन रेषा काढून घेऊया। आडव्या दोन आणि उभ्या दोन अशा काढून घेऊया। सरळ चौकटीमध्ये आपण तसंच करून घेऊ। तर हे चौकटी मध्ये आपण रेषा काढून घेतल्यानंतर आपल्याला ते जोडून घ्यायचे आहेत। अशा गोल आकार आपण तयार करून घेऊ। एक चौकटी आपण दुसऱ्या चौकटीला जोडायची आहे। जसे आपण रेषामध्ये काढलेले आहेत तसेच त्या एकमेकांना जोडत जायचे आहेत। इकडची पहिली रेष असेल तर दुसरीकडची ही पहिलीच रेष घ्यायची, दुसरी असेल तर दुसऱ्या खात्यात ती दुसरीच घ्यायची आपल्याला। असं सर्व बाजूंनी आपल्याला जोडत जायचं आहे। हे टोक जोडून घेतलेलं आहे। आता रेषा जोडायची, पहिली रेष जोडली, नंतर दुसरी,
आता असे आपण भाग जोडून घेतलेले आहेत. आता मध्यभागी जे थिंब उरलेले आहेत त्यावरती आपण चांदणीसारखा आकार तयार करून घेऊ. जी चौकटी काढलेली आपण, ती चौकटीच्या ज्या रेषा आहेत ते आधी पहिली रेष जी आहे ती वाढवून घ्यायची. आधी पहिली रेष काढू, ती वाढवून घेऊ आणि नंतर दुसरी रेष अशा थोड्या थोड्या वाढवून घ्यायच्या आणि मग त्या चौकटीसारखा आकार तयार करायचा आणि जोडून घ्यायचं आहे आपल्याला. आता दुसरी रेष पण थोडी वाढवायची आपल्याला. आणि चौकटीसारखा आकार तयार करायचा. सर्व बाजूने आपण तसंच करून घेऊ. अशा पद्धतीने आपण चौकटी काढून घेतलेली आहे. आणि आता मध्ये जी चांदणी काढलेली आहे ती पण आपण जोडून घेऊ. तिचे टोकं जोडून घ्यायचे आहे. असा चक्रासारखा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे हे फूल तयार झाले. अशा पद्धतीने 7 ते 4 थेंबांची सुंदर अशी रांगोळी आपण काढलेली आहे. माझी ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली? माझी ही रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त जणांपर्यंत ही रांगोळी शेअर करा. ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.